प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल लाभार्थ्यांकडून वसुली. पंचायत समिती गोरेगाव अंतर्गत येणारे तेढा, निंबा, तिल्ली, मोहगाव येथे प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल मंजूर झाले असून तेथील स्थानिक लाभार्थ्यांकडून अविधरीच्या बळजबरीने वसुली केली जाते. त्यांना मानसिक त्रास दिला जातो. फाउंडेशन लेव्हलवरती स्लॅब लेव्हलचे बिल काढण्याकरिता 15 ते 20 हजार रुपये गौरीशंकर बघेले, तांत्रिक अभियंता गोरेगाव हे त्या सर्कलचे अधिकारी असून वसुली करत आहेत. या विषयाची संपूर्ण सखोल चौकशी करून भ्रष्टाचार करणारे गौरीशंकर वगैरे तांत्रिक अभियंता यांच्याकडून थेट वसुली करीत असतो. लाभार्थ्यांचे बांधकाम अपूर्ण. प्रधानमंत्री आवास योजनेत घर बांधण्यासाठी शासनाकडून एकूण निधी 1,20,000 रुपये दिला जातो व त्या लाभार्थ्यांची पिळवणूक केली जाते. स्थानिक गावातील लाभार्थी यांनी ही माहिती दिली. बळजबरीने केलेल्या वसुलीत गंभीर आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केले असून पंचायत समिती गोरेगाव येथील BDO साहेब श्री गौतम मूग गिळून गप्प का? यांच्या तर आशीर्वाद तर नाही ना वसुलीकरिता? कंत्राटी अभियंता श्री गौरीशंकर बघेले हे स्थानिक घरकुल लाभार्थ्यांना मानसिक त्रास देऊन अवैध वसुली करून त्यांची पिळवणूक करीत असतो. पण गटविकास अधिकारी पंचायत समिती गोरेगाव श्री गौतम यांनी जर वसुलीचा टार्गेट दिला तर नाही ना, अशी चर्चा तालुक्यात रंगत आहे. गटविकास अधिकारीवर मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया घरकुल लाभार्थ्यांचे किती हप्ते प्रमाणित करण्यात आले व बांधकाम कुठपर्यंत पोहोचले यांची शहानिशा करून कारवाई करणार याकडे समस्त ग्रामस्थांच्या तालुक्यातील नजरा लागलेल्या आहेत. गटविकास अधिकारी यांना प्रतिक्रिया मागितली असता घरकुलचे बांधकामाचे थेट वसुलीबाबत त्यांनी कसल्याही प्रकारची उत्तरं दिली नाहीत. गटविकास अधिकारी पंचायत समिती गोरेगाव श्री गौतम. सिटी इंडिया न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे, गोरेगाव.